नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आता या लेक्चरला आपण इम्प्लिसिट फंक्शन हा जो टाइप आहे तो बघणार आहे। 1.3 एक्सरसाइज मधला हा तिसरा प्रश्न आहे। ठीक आहे, अतिशय सोपा पार्ट आहे, काहीच अवघड नाही, सरळ डेरिव्हेटिव्ह काढत जायचं। या टाइप मध्ये काय असते सांगतो तुम्हाला। या टाइप मध्ये x आणि y च्या टर्म्स एकत्र मिक्स करून दिलेले असतात। म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढी पण एक्झाम्पल बघितलेत त्यामध्ये कसं होतं की बाबा y इक्वल टू फंक्शन दिलंय मॅक्सिमम एक्झाम्पल मध्ये, पण यामध्ये काय सांगा x आणि y एकत्र असतात क्वेश्चन्स मध्ये, पण त्यामध्ये मात्र डेरिव्हेटिव्ह काढताना अगदी तुम्हाला बेसिकचे डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला जरी पाठ असतील तरी एक्झाम्पल सुटतं। फक्त यामध्ये प्रोडक्ट रूल आणि क्वेश्चन रूल हा परफेक्ट असणं गरजेचं आहे, कळलं? ठीक आहे, मग आता यातलं आपण पहिले एक्झाम्पल बघूयात। पहिले एक्झाम्पल काय दिले त्यांनी बघा, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इक्वल टू 81। पहिल्या स्टेपला डेरिव्हेटिव्ह काढायचं, काय सिम्प्लिफिकेशन करायचं नाही, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायचं। मग बघा ऐका, इथे काय म्हणणार आपण, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स। ठीक आहे, आता सांगा एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय? एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3x स्क्वेअर एक्स रेज टू एन प्रमाणे प्लस ह्या दोघांचा डेरिव्हेटिव्ह काढताना पुन्हा एक्स स्क्वेअर आणि वाय या दोघांमध्ये प्रोडक्ट रूल लावायला लागेल आपल्याला। मग एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय, प्रोडक्ट रूल काय सांगतो सांगा। प्रोडक्ट रूल सांगतो एक्स स्क्वेअर तसंच वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस वाय तसंच एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय सांगा 2x। कळालं का? एक्स स्क्वेअर तसंच वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि y तसंच एक्स स्क्वेअरचं 2x आलं। सेम इथं लावायला लागेल तुम्हाला एक्स आणि वाय स्क्वेअर मध्ये प्रोडक्ट रूल प्लस सांगा एक्स तसाच वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y वाय स्क्वेअरचं झालं ते, आणि वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे dy बाय dx। हे कळालं का? बघा वाय स्क्वेअरचं काढताना पहिल्यांदा 2चं डेरिव्हेटिव्ह काढायचं, जे काय येणार आहे 2y येणार, आणि नंतर वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx येणार आहे, हे डोक्यात ठेवायचं। मध्ये प्लस पुढं वाय स्क्वेअर तसंच आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आलं 1 प्लस वाय क्यूबचं काढताना पहिल्यांदा क्यूबचं काढा 3y स्क्वेअर मल्टिप्लाय बाय मग वायचं काढा dy बाय dx इक्वल टू 81 पूर्ण कॉन्स्टंट टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे। म्हणजे या ठिकाणी काय आलं सांगा 0 आलं। इथपर्यंत तरी कळालंय? काय अवघड आहे सांगा? काहीच अवघड नाही। आता या स्टेप नंतर दोन पार्ट करायचे। एक असा पार्ट असणार आहे की ज्याच्यात dy बाय dx नाहीये आणि एक असा पार्ट की ज्याच्यात dy बाय dx आहे। मग आता मला सांगा dy बाय dx कशामध्ये नाहीये, तर x3x स्क्वेअर मध्ये dy बाय dx नाहीये, इथं y2x मध्ये नाहीये, इथं y स्क्वेअर मध्ये नाहीये। ह्या तीन टर्म एका ब्रॅकेट मध्ये घ्यायच्या। म्हणजे या स्टेप मध्ये बघा इथं काय येणार आहे 3x स्क्वेअर येणार प्लस पुढे काय येणार सांगा, इथं 2xy म्हणतो मी हा पार्ट, त्यानंतर इकडचा पार्ट काय म्हणतो मी प्लस y स्क्वेअर येणार इथं। ठीक आहे, आता इथं प्लस आलं। आता तुमच्या लक्षात आलं असं सेकंड पार्ट काय असणार आहे, तर ज्याच्यामध्ये dy बाय dx आहे, dy बाय dx चे कोइफिशियंट एका ब्रॅकेट मध्ये घ्यायचे कोइफिशियंट। मग बघा इथं मी ब्रॅकेट देतो, dy बाय dx चा कोइफिशियंट कोण आहे x स्क्वेअर लिहिला प्लस इथं dy बाय dx चा कोइफिशियंट कोण आहे 2xy लिहिलं प्लस इथं dy बाय dx चा कोइफिशियंट कोण आहे 3y स्क्वेअर लिहिलं। ठीक आहे, आणि सगळ्यांच्या बाहेर काय लिहायचं dy बाय dx इक्वल टू 0। करेक्ट आहे? ओके, आपल्याला कुणाची व्हॅल्यू पाहिजे dy बाय dx ची पाहिजे। म्हणजे हे अख्खं पूर्ण जे ब्रॅकेट आहे ते प्लसचं इकडे काय केलं पाहिजे मायनस केलं पाहिजे। म्हणजे या ठिकाणी असं येणार आहे की एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर dy बाय dx इक्वल टू सांगा प्लस ब्रॅकेट इकडे काय करायचं मायनस, काय येणार सांगा 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर येणार। ठीक आहे, आणि हे जे ब्रॅकेट आहे ते dy बाय dx बरोबर मल्टिप्लिकेशन मध्ये आहे। मग तुम्हाला फक्त dy बाय dx पाहिजे असेल तर ते पूर्ण ब्रॅकेट जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ते इकडे आल्यानंतर डिवाइडला जाणार आहे। म्हणजे हे असा आन्सर येणार की dy बाय dx इक्वल टू मायनस ब्रॅकेट 3x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर डिवायडेड बाय खाली x स्क्वेअर प्लस 2xy प्लस 3y स्क्वेअर। हे तुमचं फायनल आन्सर आहे बाळांनो, काहीच अवघड नाही, किती सोपं आहे बघा। साधं मी तुम्हाला काय सांगितलं सुरुवातीला, सिंपल डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ पाहिजेत, एक्स वाय चे एक्स रेज टू एन चे, सगळं जमतंय। क्लिअर इथपर्यंत? ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि एक्झाम्पल लिहून घ्या पहिल्यांदा, आणि त्यानंतर याची प्रॅक्टिस करा, मग हे एक्झाम्पल बघा, पटकन लक्षात येऊन जाईल। ठीक आहे, आता लक्ष द्या बघा, ऐका एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस टॅन इनवर्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस कॉट इनवर्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर। हा प्रश्न सीएटीला पण विचारलाय, बोर्डाला पण विचारलाय। ठीक आहे, त्यामुळे हा फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। तर या ठिकाणी काय करायचं, पहिली स्टेप हा जो पार्ट आहे, आता इथं कसं आपण डायरेक्ट पहिल्या स्टेपला डेरिव्हेटिव्ह काढले, इथं जरी काढलं तरी चालतंय, पण इथे एक प्रॉपर्टी वापरली की एक्झाम्पल अजून सोपं होतं। मग ती एक प्रॉपर्टी कोणती आहे, तर ती प्रॉपर्टी अशी बघा की टॅन इनवर्स थीटा प्लस कॉट इनवर्स थीटा इक्वल टू पाय बाय 2, ही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मधली प्रॉपर्टी आहे।
कळलं का? म्हणजे थीटा जर टॅन आणि कॉटचा सेम आहे, दोघांची ऍडिशन आहे, तर त्याचं डायरेक्ट आन्सर आपण काय लिहू शकतो, π/2. म्हणजे बरंच कॅल्क्युलेशन यातलं आपलं वाचू शकतंय. म्हणजे डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढलं तरी उत्तर येणार आहे, पण कॅल्क्युलेशन भरपूर होणार आहे. त्यापेक्षा बरेच स्टेप्स कॅन्सल होतात ही प्रॉपर्टी वापरल्यानंतर. मग आता त्यासाठी मी काय करणार आहे, मला माहिती आहे टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स पाहिजे, म्हणजे मायनस तर मला काय केलं पाहिजे, प्लस केलं पाहिजे. आणि अँगल बघा, दोघांचा अँगल सेम आहे. ठीक आहे, म्हणजे आता इथे काय होणार बघा बरं, x² × y² इक्वल टू टॅन इनवर्स रूट x² + y² मायनसचा प्लस झाला का इकडे आल्यानंतर, प्लस इकडे काय सांगा, कॉट इनवर्स रूट x² + y². ठीक आहे, आता सांगा टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स किती आलं, π/2. इकडे आलं x² × y². करेक्ट आहे. ओके, ह्याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता बघा लक्ष द्या, यामध्ये पुन्हा ह्या दोघांच्या मध्ये प्रोडक्ट रूल लावायला लागणार आहे. काय रूल असतो प्रोडक्ट रूल, पहिली टर्म तशीच x², y² चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2y, y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस y² तसंच x² चं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2x. ठीक आहे, इक्वल टू π/2 चं डेरिव्हेटिव्ह 0. सांगा हे π/2 आलं कुठनं, अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी π/2 आलेला आहे. π/2 कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्ह 0, म्हणून तुम्हाला म्हटलेलं भरपूर स्टेप्स कॅन्सल होते इथं. आता यानंतर ना सेम ती स्टेप की dy/dx एका साईडला ठेवा, ज्याच्यात dy/dx नाही ते पलीकडे जाऊ देत. म्हणजे इथं आलं 2x²y dy/dx इक्वल टू हा पार्ट पलीकडे जाईल -2xy². ठीक आहे, आता हे सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये पलीकडे गेलो डिवाइडला जाईल, म्हणजे इथं आलं dy/dx इक्वल टू -2xy² अपॉन 2x²y. 2 ला 2 काय झालं, कॅन्सल. इथं x² मधला एक x गेला, y मधला एक y² गेला. ठीक आहे, मग इथं राहिलं -y, खाली राहिलं x, या ठिकाणी आलं dy/dx. संपला विषय, काय अवघड आहे. तुम्हाला हाच प्रश्न प्रूव्ह दॅट म्हणून येणार -y/x. हाच प्रश्न सीईटीला तुम्हाला 3-4 वेळा विचारलाय, लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं. मग आता हा पार्ट व्यवस्थित लिहून घ्या, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेल. यानंतर आपण अजून 2 एक्झाम्पल बघणार आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय, नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये त्यांनी सांगितलं आपल्याला की x + √xy + y = 1. ठीक आहे, इथं पण आता सरळ डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, ह्यात काय चेंजेस नाहीये. मग यामध्ये आपण काय म्हणणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. क्लिअर आहे. ओके, सांगा x चं डेरिव्हेटिव्ह किती आलं 1 प्लस रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 √x × y. हे रूटचं झालं. आता रूटच्या आतल्या फंक्शनचं काढताना x × y दोघांच्यात प्रोडक्ट रूल लावायचा आहे, म्हणजे मल्टिप्लाय करून स्क्वेअर ब्रॅकेट x तसंच y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx प्लस y तसंच x चं डेरिव्हेटिव्ह 1. कळालं का नाही कळालं, ठीक आहे, प्लस y चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे dy/dx इक्वल टू 1 चं डेरिव्हेटिव्ह 0. कळालं का इथपर्यंत, ठीक आहे. आता याच्यानंतर 1/2 √xy आतमध्ये मल्टिप्लिकेशनला जाणार आहे. मग आता इथे काय होणार बघा, 1 तसंच राहिला, प्लस आता ह्या पार्टनं ह्या पार्टला मल्टिप्लाय केलं की असं येणार x/2. मी इथं √x × √y लिहिणार आहे. √x × y ला मी काय लिहिलं, √x × √y मी लिहू शकतो, कारण सिम्प्लिफाय करायचं आपल्याला पुढच्या स्टेपला. पुढे आहे dy/dx प्लस y/ सेम तसंच 2 √x × √y प्लस इथे येणार आहे dy/dx इक्वल टू इथे किती आलं 0 आलं. करेक्ट. ओके, त्यानंतर पुढं 1 प्लस, आता तुम्हाला माहिती आहे x म्हणजे √x × √x असतं. मग एका रूटला एक रूट काय होणार आहे कॅन्सल, आणि तुम्हाला इथे असं मिळेल √x/√y आणि इथं 1/2 असणार आहे. इथलं 1/2 √x/√y. हा √x वरच्या एका रूटला कॅन्सल झाला, कारण x चे फॅक्टर पडतात √x × √x, y चे फॅक्टर पडतात √y × √y. मग एका रूटला एक रूट इथला काय झालाय कॅन्सल झालाय. सेम इथं dy काय येणार आहे dx येणार, प्लस या ठिकाणी पण काय येणार 1/2 × √y/√x प्लस dy/dx इक्वल टू 0. क्लिअर. आता एकापेक्षा जास्त dy/dx आहेत, म्हणजे त्यांचा ग्रुप तयार करायला लागणार आहे, ज्याच्यामध्ये dy/dx आहे त्यांचा, ज्याच्यामध्ये नाहीये त्यांचा. मग काय करणार सांगा इथं, तर 1 + 1 म्हणजे ज्याच्यामध्ये dy/dx नाहीये, आणि पुढे काय सांगा, हे काय सांगा 1/√2 √y अपॉन काय सांगा √x प्लस पुढं इथं येणार आहे √x/2 √y प्लस 1. कुठला 1, इथला 1, म्हणजे काय करतोय आपण dy/dx चे कोएफिशियंट एकत्र करतोय इथं, आणि या ठिकाणी dy/dx येणार आहे इक्वल टू 0. ठीक आहे, सांगा हे मायनस तर इकडे आल्यावर काय होणार प्लस. मग इकडे तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय पण करू शकताय, काय प्रॉब्लेम नाही. इथं √2 नाही बरं का, इथं 2 आहे. ओके, मग क्रॉस मल्टिप्लाय करा. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार बघा, इथं पहिल्यांदा क्रॉस मल्टिप्लाय करा, मग इकडे घ्या, चालतंय. म्हणजे इथं 2 √x येणार प्लस √y
अपॉन खाली 2 रूट एक्स आला प्लस इकडे काय येणार बघा रूट एक्स तसंच राहणार, हे इकडे जाणार आहे प्लस 2 रूट वाय क्रॉस मल्टिप्लिकेशन अपॉन 2 रूट वाय येणार इथं, या ठिकाणी येणार dy बाय dx इक्वल टू 0. आता dy बाय dx पाहिजे म्हणजे हा प्लस तर मायनस होणार इंटूचं अपॉन होणार, डायरेक्ट आन्सर मी लिहितो आता इथं dy बाय dx y बाय dx इक्वल टू काय होणार सांगा मायनस 2 रूट एक्स प्लस रूट वाय, ठीक आहे, डिवायडेड बाय 2 रूट एक्स अपॉन खाली रूट एक्स प्लस 2 रूट वाय अपॉन 2 रूट वाय. कळलं का सांगा, 2 ला 2 काय झाला कॅन्सल, ठीक आहे. म्हणजे आता हा रूट वाय वरती जाणार, हा रूट एक्स खाली येणार. मग फायनल आन्सर जर लिहायचं झालं तर आपल्याला असं लिहिता येईल की मायनस रूट वाय इन ब्रॅकेट 2 रूट एक्स प्लस रूट वाय डिवायडेड बाय खाली रूट एक्स इन ब्रॅकेट रूट एक्स प्लस 2 रूट वाय. कळलं का, आणि हे dy बाय dx आलं फायनल आन्सर, सिम्प्लिफाईड आन्सर आलं. क्लिअर इथपर्यंत, म्हणजे कसं सोडवायचं काय करायचं तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल. आता हे एक्झाम्पल स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि एक्झाम्पल लिहून घ्या पूर्णपणे. यानंतर आपण हे एक्झाम्पल बघूयात आता. बरं, आता 3 तर एक्झाम्पलचा तुम्हाला अनुभव आला. ही एक्झाम्पल तुम्ही न बघता ट्राय करा, कुठं काय चुकतंय ते बघा. नाही चुकलं तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे, तुमचा हा टाईप एकदम क्लिअर झालाय म्हणजे, ठीक आहे. म्हणजे आता बघा या टाईप मध्ये काय करायचं, सेम तसंच पहिल्या स्टेपलाच काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, ई रेस टू एक्स प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा, ई रेस टू एक्स प्लस वाय मल्टिप्लाय करून हे ई रेस टूचं झालं, ठीक आहे, ईचं डेरिव्हेटिव्ह झालंय ई रेस टू एक्स प्लस वाय मल्टिप्लाय करून एक्स प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. हा चैन रूल आहे, मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच. चैन रूल आपण शिकवलेला आहे या सिरीज मध्ये, दुसऱ्या ते तिसऱ्या लेक्चरला. ते व्हिडिओ लेक्चर बघा नक्की, तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील, सगळ्या गोष्टी एकदम डिटेल मध्ये घेतलेल्या आहेत, ठीक आहे. ओके, त्यानंतर पुढं हे झालं ह्याचं डेरिव्हेटिव्ह इक्वल टू, आता इथं कॉस्ट पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह येणार, मग आतल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह येणार, अँगलचा कॉस्ट डेरिव्हेटिव्ह येणार मायनस साइन, त्यावेळेस अँगल बदलतो का नाही, ठीक आहे. आणि चैन रूल प्रमाणे पुन्हा मल्टिप्लाय करून स्क्वेअर ब्रॅकेट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. इथपर्यंत कळालं का, ठीक आहे. मग आता इथं काय होणार बघा, ई रेस टू एक्स प्लस वाय आतमध्ये मल्टिप्लाय करा, म्हणजे इथे येणार ई रेस टू एक्स प्लस वाय इंटू 1 ई रेस टू एक्स प्लस वाय, ई रेस टू एक्स प्लस वाय प्लस इथं काय येणार आहे ई रेस टू एक्स प्लस वाय आणि पुढं dy बाय dx. ह्याने याला मल्टिप्लाय केलं ते चालं, ह्याने याला मल्टिप्लाय केलं ई रेस टू एक्स प्लस वाय dy बाय dx इक्वल टू, आता मायनस साइन एक्स मायनस वाय ना आतमध्ये मल्टिप्लाय करा, मायनस साइन एक्स मायनस वाय ने मल्टिप्लाय केला असता 1 ला तेच येणार आहे, मध्ये मायनस आहे, ह्या मायनस मुळे मायनस तर होणार प्लस, आणि इथं साइन काय येणार सांगा एक्स प्लस वाय आणि पुढे काय येणार आहे dy बाय dx. करेक्ट, ओके. मग आता dy बाय dx टर्म एका साईडला घ्या, ज्याच्यामध्ये dy बाय dx नाहीये त्या टर्म एका साईडला येऊ द्यात. मग मी काय करतो, हे मायनस साइन एक्स मायनस वाय इकडे आणतो म्हणजे प्लस होईल, आणि हे जे प्लस ई रेस टू एक्स dy बाय dx ते मी पलीकडे नेतो, म्हणजे काय होणार बघा इथं या ठिकाणी ई रेस टू एक्स प्लस वाय ऑलरेडी आहेच, पलीकडे इकडे आल्यानंतर प्लस होणार, साइन काय येणार सांगा एक्स मायनस वाय, ठीक आहे, इक्वल टू इकडे कोण आहे सांगा साइन एक्स प्लस वाय तसाच राहिला प्लस कोएफिशिएंट घेतोय मी, लक्षात घ्या इथं स्क्वेअर ब्रॅकेट टाकून, इथला ई रेस टू एक्स प्लस वाय हा इकडचा इकडे आल्यानंतर काय होणार आहे मायनस होणार आहे, हे समजून घ्या नीट. मेनली साइन एक्स प्लस वाय ऍज इट इज ठेवलं, हा प्लस ई रेस टू एक्स प्लस वाय पलीकडे गेला मायनस झाला, विथ dy बाय dx पलीकडे गेला, हे डोक्यात ठेवायचं, हा एकटा गेलेला नाहीये. आणि हे dy बाय dx आणि हे dy बाय dx जर तुम्ही ओव्हरऑल बघितलं तर ते कॉमन निघणार आहे इथं, कळलं का, हे सगळं पलीकडे गेलंय, फक्त मी काय केलं कोएफिशिएंट एकत्र केलेत आणि dy बाय dx कॉमन काढला इथं, ठीक आहे. ओके, आता आपला मार्ग सोपा झाला, तुम्हाला dy बाय dx पाहिजे ना, मग dy बाय dx, मग हे असंच राहणार ई रेस टू एक्स प्लस वाय प्लस साइन एक्स मायनस वाय डिवायडेड बाय खाली साइन एक्स प्लस वाय मायनस ई रेस टू एक्स प्लस वाय, ठीक आहे. आणि हे तुमचं फायनल आन्सर असेल dy बाय dx. क्लिअर पर्यंत, अवघड काय नाही, लक्षात घ्या सोपा पार्ट आहे सगळा, सिंपल डेरिव्हेटिव्ह काढायचं, फक्त प्लस तर मायनस मायनस तर प्लस, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला 7th 8th 9th 10th मध्ये शिकवलेल्या आहेत, त्याच गोष्टी ते इम्प्लिमेंट करायच्या, बेसिक फॉर्म्युले, ठीक आहे. यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल बघणार आहे, हे व्यवस्थित लिहून घ्या, याचा स्क्रीनशॉट काढा. लास्ट टाइम एक्झाम्पल आपण बघूयात, काय एक्झाम्पल दिलं त्यांनी, एक्स ई रेस टू वाय प्लस वाय ई रेस टू एक्स इक्वल टू 1. सरळ आपल्या डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि प्रोडक्ट लावायचा आहे, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय होणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, ठीक आहे. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स झाल्यानंतर ही पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे. काय सांगतो रूल, रूल असा सांगतो, फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म ई रेस टू वायचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वायच आणि वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx.
प्लस पुढं ई रेस टू वाय तसंच आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार 1. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. हे झालं कशाचं? या टर्मचं डेरिव्हेटिव्ह पहिल्या, प्लस आता या टर्मचं डेरिव्हेटिव्ह, पुन्हा वाय आणि ई रेस टू एक्स या दोघांमध्ये पण प्रोडक्ट लागणार आहे. मग वाय तसंच ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 नाही लिहिले तरी चालतंय, प्लस ई रेस टू एक्स तसंच वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू 1चं डेरिव्हेटिव्ह 0. कळालं इथपर्यंत? ठीक आहे. आता dy बाय dx टर्म एकत्र घ्या म्हणजे काय होणार सांगा. तर हा पार्ट एकत्र येणार आहे आणि ज्याच्यामध्ये नाहीये dy बाय dx तो पार्ट एकत्र घ्यायचा. मग आता इथे काय होतंय बघा, मी ज्याच्यामध्ये नाहीये तो पार्ट एकत्र घेतो. पहिल्यांदा हा पार्ट घेतो ई रेस टू वाय, त्यानंतर हा पार्ट घेतो प्लस वाय ई रेस टू एक्स. ठीक आहे. प्लस आता ह्या ब्रॅकेटमध्ये dy बाय dx चे कोइफिशियंट घ्यायचे. हा काय येणार आहे एक्स ई रेस टू वाय प्लस ई रेस टू एक्स आणि इथे येणार आहे dy बाय dx इक्वल टू किती येणार 0. करेक्ट इथपर्यंत? ठीक आहे. यानंतर पुढे काय होणार बघा, प्लस हे इकडे आल्यानंतर मायनस होणार आहे म्हणजे एक्स ई रेस टू वाय प्लस ई रेस टू एक्स, इकडे dy बाय dx येणार आणि हे मायनस होणार ब्रॅकेट ई रेस टू वाय प्लस वाय ई रेस टू एक्स. करेक्ट आहे का? ठीक आहे. मल्टिप्लिकेशनचा अकाउंटला जाईल म्हणजे इथं असं येणार आहे dy बाय dx इक्वल टू मायनस ई रेस टू वाय प्लस वाय ई रेस टू एक्स डिवायडेड बाय इथं एक्स ई रेस टू वाय प्लस ई रेस टू एक्स. त्याला सुटलं, काहीच अवघड नाही एक्झाम्पल आहे. ठीक आहे. सिंपल टाईप आहे, टाईप फार सिंपल आहेत. बेसिक थोडंफार जे सुरुवातीला झालंय, सुरुवातीच्या पहिले 2 एक्झरसाइज ज्याचे परफेक्ट आहेत त्याला काहीच डेरिव्हेटिव्ह अवघड जात नाही. पहिल्या 2 एक्झरसाइज मध्येच सगळा पार्ट आहे म्हणजे सगळे बेसिक जे काय असेल, इम्प्लिमेंटेशन असेल, लॉच्या प्रॉपर्टी असतील, सगळ्या गोष्टी पहिल्या 2 मध्ये आहेत. बाकी मग हे समजून घ्यायचंय की हा त्या टाईपमध्ये या पद्धतीने सोडवायचं. ठीक आहे. मग आता ह्याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या, व्यवस्थित ह्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.